मोठागाव येथे आज जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे। ही जेटी रोरोसाठी तयार केली जाते। याचाच अर्थ असा आहे की मोठागाव येथून रोरो सर्व्हिस लवकरच सुरू होणार आहे। हा जो जलमार्ग आहे हा अनेक वर्षापासून याची मागणी होती, याची डिमांड होती की इथून एक जलमार्ग सुरू व्हावा, जलवाहतूक सुरू व्हावी आणि त्याच दृष्टिकोनातून आज या जेटीचं भूमिपूजन आपण केलेलं आहे। आणि ही जी जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे हा आत्ता सध्या तरी तात्पुरता मोठागाव टू ठाणे, ठाणे टू वसई विरार, मीरा भाईंदर अशा पद्धतीने हा रूट असणार आहे। या जेटी झाल्यानंतर इथून तुम्ही डायरेक्टली तुमची गाडी त्या रोरोमध्ये टाकून ती वसई विरारपर्यंत नेऊ शकाल अशी ही व्यवस्था आहे। आणि भविष्य काळामध्ये हीच रोरो डोंबिवली टू नवी मुंबई एअरपोर्ट अशी जाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे। आणि त्याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे आणि शासनाचा देखील मानस आहे की इथून जेटीच्या माध्यमातून डायरेक्टली जलवाहतूक ही नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजे डोंबिवलीतील लोकांना 20 मिनिटांमध्ये आपली गाडी घेऊन एअरपोर्टपर्यंत जाता येईल असा हा जलवाहतुकीचा मार्ग आहे। 2018ला जेव्हा आमचा पक्ष एकसंघ होता, तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याबरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती। त्याच्यानंतर याचा DPR बनवला गेला। त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा जलमार्ग मंजूर झाला होता आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला 1000 कोटीचा निधी देखील मिळाला होता। परंतु ते काम काय सुरू होऊ शकलं नाही कोविडमुळे। परंतु त्याच्यानंतर आमच्या पाठपुरावा आम्ही सातत्याने करत होतो की जलवाहतूक डोंबिवलीतनं सुरू व्हावी, हा जो जलमार्ग आहे तो सुरू व्हावा। आणि आपण बघत असाल तर मोठागाव मानकोली ब्रिजचं जे डिझायनिंग आहे ते स्पेशली जलमार्गासाठी डिझाईन केलेलं आहे की जलवाहतूक इथनं सोपी व्हावी यासाठी डिझाईन केलेलं आहे। आणि भविष्यात कधी ना कधी जलवाहतूक सुरू होईल असा आम्हाला देखील अंदाज होता। आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या 100 दिवसाच्या आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पहिल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा जलवाहतुकीचा मार्ग आहे। की त्यांचा देखील खूप खूप आभार मानतो की त्यांनी डोंबिवलीकरांसाठी एक ही मोठी उपलब्धी करून दिलेली आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज जलमार्गाची आणि याची सुरुवात देखील होते। याच्यात इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील पाठपुरावा होता। परंतु त्याच्यानंतर कोविड आलं, कोविडनंतर ते सगळं काम बारगळलं होतं। परंतु आता ते कामाला कुठेतरी आम्ही सुरुवात केलेली आहे। आमची इथे या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील मोठ्या गावाच्या या जेटीच्या ठिकाणी होणार आहे। इथे तिकीट घर होणार आहे, 3 मजली पार्किंग स्टेशन होणार आहे आणि इथे आमच्या लोकल लोकांना रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे। ती देखील मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे। आणि लोकांना देखील सवलतीचं तिकीट दरामध्ये लोकांना मुंबईपर्यंत जाण्यासाठी एक नवीन मार्ग इथून जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरू होणार आहे। कालावधी काय असणार आहे? याचा कालावधी 18 महिने आहे। 18 महिन्यात जेटीचं काम पूर्ण होणार आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये इथून आपण गाडी घेऊन मुंबईकडे रोरोच्या माध्यमातून जाऊ शकू अशी व्यवस्था तयार होईल असा आम्हाला अंदाज आहे। कुठल्या विभागाच्या माध्यमातून? हा मेरीटाईल बोर्डाच्या माध्यमातून सध्या जे पाण्यातलं जे काम आहे ते मेरीटाईल बोर्डाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आणि त्याच्यावरचं जे इथलं पार्किंग किंवा तिकीट घर आहे ह्याचं काम कोस्ट गार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि या सगळ्या दोन्ही एजन्सीच्या माध्यमातून हे काम होणार। टोटल याचा 1000 कोटीचा DPR आहे। आता सध्या 80 कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्यातले मोठागाव जेटीसाठी 22 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत।